केंद्र शासनाच्या सूर्यघर योजनेअंतर्गत अनेक ग्राहकांनी सौर ऊर्जा उत्पादनासाठी सोलर पॅनेल बसवले आहेत। महावितरणाच्या नेट मीटरिंग योजनेतून वीज निर्माण करून अतिरिक्त वीज महावितरणाला विकली जात असतानाही ग्राहकांच्या रात्रीच्या वीज वापरावर बिल आकारण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आलाय। आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवत हा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। कोल्हापुरातील तब्बल 8,000 ग्राहकांना याचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट करत आपच्या शिष्टमंडळाने महावितरणाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना निवेदन सादर केले। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, रवींद्र राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते। महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे साहेब यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी आम्हाला असं समजलं की जे ग्राहक सोलार पॅनल च्या माध्यमातून नेट मीटरिंग करतात, त्याची वीज वापरतात आणि त्यातली काही वीज ही जी शिल्लक राहते ती महावितरणला ते ग्राहक परत देतात, ते बिलचा डिफरन्स घेतात। अशा पद्धतीची जी योजना खूप चांगली योजना होती, कारण की सोलार पॅनलच्या माध्यमातून जी ऊर्जा तयार होते ती खरं तर स्वच्छ ऊर्जा आहे, त्याचे काही लॉसेस नाहीत आणि त्याच्यामुळे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा सूर्यघर PM सूर्यघर नावाची योजना आणून 1 कोटी लोकांना त्याचा फायदा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण एक धक्कादायक माहिती आमच्या समोर आली की महावितरणनं जे MERC आहे, वीज नियामक मंडळ आहे, त्याच्याकडे एक प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी जे ग्राहक सोलार पॅनल वापरतायत त्यांना रात्री 9 ते सकाळी 6 ही जी वीज आहे ती नॉर्मल ग्राहकांना जे रेट आहेत त्या माध्यमातून ती वीज विकली जावी, त्यांना बिल आकारलं जावं, अशा पद्धतीचं एक धोरण आणण्याच्या पद्धतीचं एक प्रस्ताव दिलेला आहे। या प्रस्तावाला आमचा आम आदमी पार्टी म्हणून पूर्णपणे विरोध आहे। आज कोल्हापूरमध्ये 7,500 ते 8,000 जे ग्राहक आहेत जे सोलार पॅनल वापरतात, काही इंडस्ट्रीज आहेत की जे सोलार पॅनलच्या माध्यमातून विजेचा वापर करतायत। खरं तर या सगळ्यांना आणि एकंदरीतच PM सूर्यघर योजनेला हरताळ फासण्याचं काम हे सरकार करण्याचा प्रयत्न करताय। माझी ऊर्जा मंत्र्यांना किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती आहे आणि हा आग्रह आहे की अशा पद्धतीचा जर प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव मागे घ्यावा। वीज नियामक मंडळाला तुम्ही सांगावं की अशा पद्धतीचा अन्याय आम्ही करणार नाही आणि जर रेटा लावला, जर वीज ग्राहकांना सोलार पॅनल यूज करणाऱ्यांना जर करायच्या काही तुम्हाला ढकलायला असेल तर आम आदमी पार्टीचा त्या ठिकाणी विरोध असेल आणि हे जर प्रस्ताव मान्य झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।